अमोलजी, ज्या प्रकारे आपण पाहतोय सद्यस्थितीत राज्यामध्ये राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. तुम्ही अधिवेशन पाहता, 3 हप्ते संपले, केवळ आता 3 दिवस शिल्लक राहिलेले आहे. पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय की विविध मुद्दे येत आहेत, मात्र जे मुद्दे चर्चेला यायला पाहिजे, प्रकाश झोतात यायला पाहिजे, ते मुद्दे सभागृहात आहेत, बाहेर येतात वेगळे. का असं होतं राजकारण? राजकारणात सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, हे दोघंही या दोन्ही सदनाचे आभूषण आहे. पण ज्या वेळेस सत्ताधारी म्हणून आमची काही जबाबदारी बनते, ती जबाबदारी असते सर्वसामान्यांना न्याय देण्याची. आणि हा न्याय देत असताना आमची पण अपेक्षा असते की सर्वसामान्यांवरच हे राजकारण खिळलं पाहिजे. पण दुर्दैवानं काय होतं, काही गोष्टी उकरल्या जातात. आता अबू आझमींनी जर औरंगजेब काढला नसता तर दुसऱ्या वेळेस नितेश राणेची रिॲक्शन आली नसती, मग औरंगजेब आला नसता पुढं. या सगळ्या गोष्टी आल्या आणि मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित झालं आणि मग परत सरकारवर टीका सर्व स्तरातून होते, पेपरमधून सगळ्या गोष्टींची टीका होते की सरकार यांना पाठीशी घालतंय, सरकार यांना वाचवतंय, मूळ प्रश्न मागे पडतायत. आणि एक गोष्ट खरी आहे की 3 आठवडे संपलेत. शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं आपण दिलासा द्यायला पाहिजे ते प्रश्न जाणीवपूर्वक ऐरणीवर आणल्या गेले नाहीत. विरोधकांनी त्यात राडे केले. विरोधकांनी जर आम्हाला शांततेनं सहकार्य केलं असतं तर नक्कीच ते प्रश्न आम्ही त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असता. कारणीभूत फक्त विरोधकच आहेत का शेतकऱ्यांचे प्रश्न समोर न येण्यामागे? कारण आता जे मुद्दे बघतोय आपण, ते मुद्दे ज्या प्रकारे बाहेर होते, विधान भवनाच्या बाहेर काहीतरी स्टेटमेंट होते, त्याचा मुद्दा विधान भवनात चर्चेला जातोय. मग अशा केसमध्ये कधी प्रश्न समोर येणार, असं सुद्धा सवाल विरोधकच विचारत आहेत. विरोधकांनी पण मग शांततेनं सहकार्य करावं ना. विरोधकांनी खतपाणी कशाला द्यावं? आता कामरा बोलल्यानंतर त्याचं ट्विट करून त्याचं अभिनंदन करण्याची राऊत साहेबांना काहीच गरज नाही. राऊत साहेब शेवटी विरोधी पक्षातील नेते आहेत, त्यांनी हे म्हणायला पाहिजे की कामरा बोलला ते चूक आहे. उद्धवजींच्या बाबतीत कोणी बोललं तर जसं आम्ही म्हणतो की जे चूक आहे ते चूक आहे, तसं शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलल्यानंतर जे चूक आहे ते चूक आहे. पण मग अशा प्रकारे तुम्ही काहीतरी बोलल्यानंतर परत त्यातून वाद विवाद म्हणजे ट्विट जर केलं नाही, समजू शकतो की महाराष्ट्राची परंपरा तुम्ही हे करताय. आणि मग विरोधक काय करतात, वेलवर येतात, त्याच्यानंतर पायऱ्यांवर येतात, सरकारच्या विरोधात नारेबाजी लावतात आणि यामध्ये सगळे शेतकरी बिचारा, ज्याचा काही दोष नाही, तो मागे पडतो. निश्चितच तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, कारण नेहमी अमोल मिटकरी म्हटलं की शेतकऱ्यांची बाजू मांडणारा नेता असं म्हटलं जातं. तुम्ही स्वतः अकोल्यातून येतात. आपण पाहतो सोयाबीन असेल, हरभरा असेल, कापूस असेल, कांदा असेल, या सगळ्याचे प्रश्न खरं तर चर्चेला आले का नाही असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय. कारण असं सांगितलं जातं सभागृहात आम्ही हे सगळे प्रश्न मांडतोय. तुम्ही सुद्धा म्हणतात की सभागृहामध्ये सगळे प्रश्न सुटत, मात्र समोर काय येतंय ते तुम्ही पण पाहता. 3 दिवसामध्ये काय नाही मिळणार आहे विदर्भाला? विधिमंडळाला कायदेमंडळ असं म्हणतात. ज्यावेळेस कायदेमंडळ बनतो त्या कायदेमंडळात कायद्याची अंमलबजावणी अपेक्षित असते. महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या बाबतीत कायदे केले, त्या कायद्यामध्ये एक कायदा असा होता की जो हमीभाव शेतकऱ्याला ठरवून दिला जातो, त्या हमीभावानं शेतमालाची खरेदी झाली पाहिजे. आज जर 4,892 रुपये सोयाबीनचा भाव असेल तर 4,892नीच खरेदी झाली पाहिजे. आणि जर MSP प्रमाणे खरेदी होत नसेल तर तो कायदेमंडळाचा एक प्रकारे विधिमंडळाचा आणि केंद्राच्या मंडळाचा सुद्धा अवमान आहे. आता हे काय होतं, आता हरभऱ्याचा जो रेट ठरलेला आहे तो मागच्यापेक्षा 212 रुपयांनी जास्त दिलाय. ही समाधानकारक गोष्ट आहे. पण कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये प्रायव्हेट व्यापारी हरभरा चना खरेदी करतायत. सोयाबीन मर्यादा घालून दिली की एका सातबाऱ्यावर 5 क्विंटल 8 किलो सोयाबीन खरेदी. आता निसर्गाची यावेळेस थोडी कृपा होती तर सोयाबीन एकरी 10 क्विंटल पर्यंत पिकलं. मग एका सातबाऱ्यावर 5 क्विंटल सोयाबीन खरेदी करताना 4,892 प्रमाणे ती खरेदी केलं जातं आणि उर्वरित 5 क्विंटल सोयाबीन जे एक्स्ट्रा झालेलं आहे त्याने काय समुद्रात फेकावं? मग MSP जो कायदेमंडळात ठरला गेला की शेतकऱ्याच्या, स्वामीनाथन आयोगात आपण नेहमी चर्चा करतो, जर शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला भेटत नसेल तर मग विधिमंडळ आणि कायदेमंडळ काय कामाचं? त्यामुळे मी विदर्भातून येतो, मी अकोल्यातून येतो. आमच्याकडचे प्रश्न, आज परिस्थिती काय, सरकारने एकीकडे सांगितलं आम्ही टेक्सटाईलची उभारणी करू. भूखंड हवे तर MIDC चे भूखंड मोकाट आहेत, तिथे टेक्सटाईल टाका, गुंतवणूक आणा. बेरोजगारी वाढल्यामुळे क्राईम वाढतो, क्राईम वाढल्यामुळे गुंतवणूक होत नाही. सोयाबीन उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी, त्याचा भाव CCI MSP न खरेदी करत नाही, तो माल त्याच्या घरात पडून राहतो. म्हणून हा शेतकऱ्याला अन्याय होतो. आणि दुर्दैवानं 3 आठवड्यामध्ये अशी चर्चा न झाल्यामुळं मला शेतकऱ्याचा एक घरातला पुत्र म्हणून, शेतकरी पुत्र म्हणून त्याबद्दल वाईट वाटतं. ज्या प्रकारे आपण पाहतो तुम्ही आता शेतकऱ्यांचं भविष्य मांडणी
असेल किंवा अनेक कुठलाही भाग असेल, याच्यामध्ये सर्वसामान्य असेल त्यांचे मुळात प्रश्न आहे की अन्न, वस्त्र, निवारा. दुसरीकडे बेरोजगारी आणि महागाई. अशा गोष्टींमध्ये पायाभूत सुविधांवरती सर्वाधिक भर दिला जातो. मग समृद्धी महामार्ग असेल, शक्तीपीठ मार्ग असेल, याकडे कसं पाहता? इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सरकार कुठलंही हे आग्रही असतं. दळणवळणाची साधनं मोठ्या प्रमाणात आलीच पाहिजे, पण दळणवळणाची साधनं येताना अन्नदाता पोशिंदा सुद्धा उपाशी मरता कामा नये. हे सरकार म्हणून सरकारचं लक्ष देणं कामाचं आहे आणि काम आहे, आणि सरकार त्यावर लक्ष देते आहे. 58,000 कोटी रुपयाचा समृद्धी महामार्ग नक्कीच बनला, पण आमची मागणी काय होती की समृद्धी महामार्ग बनवताना जिथे पेट्रोल पंप आहेत तिथं जे शेतकऱ्याची जमीन अधिग्रहित झाली त्याला पहिली संधी द्या. तिथं जर मॉल असेल, एखादा फूड मॉल असेल, फूड पार्क असेल, तिथे बाहेरचे युपी बिहारचे लोक येऊन तिथं ठाण मांडून बसलेत. तिथं त्या शेतकऱ्याला ज्याची ती जमीन गेली, ठीक आहे, त्याचा रेडी रेकनर दराप्रमाणे त्याचा मोबदला पण भेटला, पण त्याच्या मुलाला जर काही हाताला काम द्यायचं असेल तर समृद्धी महामार्गावर जितके पेट्रोल पंप आहेत त्या सर्व पेट्रोल पंपावर फूड पार्क करता शेतकऱ्याला जागा अलॉट करून दिली. महाराष्ट्राच्या मराठी शेतकऱ्याला किती समाधानकारक चित्र असेल. तो त्याची भाकर विकेल. आज चुलीवरची भाकरी, चुलीवरचं मटण, चुलीवरची झुणका याचं जग आलंय आता, काळ आलाय आता. चोकीडाणी म्हणून एक परिसर आहे राजस्थानमध्ये. राजस्थानचे खाद्यपदार्थ तिथे विकले जातात आणि सरकार त्याला आज काय आपल्या महिला भगिनी बचत गटाच्या माध्यमातून इतके चवीचे पदार्थ तयार करतात, पण मार्केट कुठे उपलब्ध होते? तर समृद्धी महामार्ग इन्फ्रास्ट्रक्चर बनवताना, कोट्यवधी रुपयाचे रस्ते बनवताना शेतकऱ्याला दुर्लक्षित जर केलं, म्हणजे दुर्लक्षित होऊ नये, शेतकऱ्यावर लक्ष दिलं, त्याच्या हाताला 2 पैसे मिळतील आणि शेतकरी आर्थिक सक्षम झाला ना तरच आपण संविधानावर 2 दिवस चर्चा करतो. संविधानाचा गाभाच हा शेतकरी राहिलेला आहे. शिवाजी महाराजांचा जीवनाचा एकंदरीत कार्यकाळ 50 वर्षाचा आहे. शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हापासून 17 वर्ष त्यांनी लढाया केल्या. 1630 ला महाराज जन्माला आले, 1647 पर्यंत लढाया आहेत आणि 1647 ते 1674 इतक्या काळात त्यांच्या जनतेच्या दृष्टीने केलेले प्रयत्न आहेत. त्याच्यामध्ये शेतकऱ्याला बियाणं मोफत देणं, शेतकऱ्याला शेतसारा माफ करणं हे राहते बाजूला. मग हे जर शिवाजी महाराजांच्या जीवनाचं एकंदरीत केंद्रस्थान राहिलं असेल तर त्यावर आपण अंमलबजावणी करून शेतकऱ्याला मोठा दिलासा देण्यासाठी सरकार म्हणून आपण प्रयत्न करणार आणि केला पाहिजे. आता पण शेवटचा दिवस आहे, काय आता अधिवेशनात होईल ते आज तो 30 लक्षवेधी आहेत. आज रात्री 30 लक्षवेधी जर तुम्हाला कामकाज पुढे न्यायचं असेल तर साधारण रात्री 12 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज चाललं तर शेतकऱ्याचे प्रश्न आजच्या दिवसात तरी चर्चेला येतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसे, मी वैभव पाटील, मुंबई.